वेलकम बॅक श्रोते हो. आपण व्यर्थ या शब्दाच्या अनुषंगानं बोलत आहोत आणि खूप अप्रतिम आणि सुंदर अशा रचना आपल्या आजच्या शोमध्ये सुद्धा आपल्या साहित्यिक मान्यवरांनी पाठवलेल्या आहेत. व्यर्थ शब्द खूप छोटा आहे, पण यामध्ये खूप मोठा अर्थ सामावलेला आहे, नाही का? आपण नाती जपतो, आपण वेळ देतो आणि जेव्हा नाती तुटतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की जे झालं ते सगळं खरंच व्यर्थ होतं का? जन्मभर सोबत करण्याचं वचन देऊन जेव्हा दोन मनं विलग होतात, तेव्हा त्या दोन मनांना विलग होत असताना एकही सुखद क्षण आठवत नसेल का? सोबतीच्या प्रवासामध्ये लाखो दुःखांचे क्षण भलेही असतील, पण त्यामध्ये एकही सुखाचा क्षण खरंच नव्हता का? एकही सुखाचा क्षण, आनंदाचा क्षण हा त्या कटू प्रसंगामध्ये, दुराव्याच्या क्षणामध्ये, निर्णयाच्या वेळेला आठवत नसेल का? आणि खूप वेळा इगो हा मध्ये येतो. तुझं खरं का माझं खरं या गोष्टींवरून नाती तुटतात. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या मतावर ठाम असते आणि कधीकधी एकाने एक पाऊल पुढे टाकलं तर दुसरी व्यक्ती जी आहे ती स्वतःच्या इगोसाठी स्वतःचं पाऊल पुढे टाकत नाही. असं म्हणतात की जो जेवढा झुकतो त्याला तेवढं झुकवलं जातं, परंतु झुकणाऱ्यालाही मर्यादा असतात आणि झुकवणाऱ्याला सुद्धा कळलं पाहिजे की कितपर्यंत आपण झुकवलं पाहिजे. एखादा व्यक्ती सोचतोय याचा अर्थ असं नाही की तो कमजोर असतो, त्याला नातं टिकवायचं असतं, म्हणून ती व्यक्ती आपल्या सोबतच्या जिवलगाचं जे आहे ते सोसत असते. कधी कधी चूक नसताना माफी मागते, कधी कधी आपली इच्छा नसताना समोरच्याच्या मनासारखं वागते, नाही का? तर या त्यागाचं, या डिव्होशनचं जे आहे ते चीज झालं पाहिजे, कदर झाली पाहिजे. सुखद क्षण जे आहेत, आनंदी क्षण असतील किंवा आपल्या वाईट काळामध्ये ज्या व्यक्तीने आपल्याला साथ दिली, सोबत केली, त्या व्यक्तीपासून दूर जाताना या सर्व गोष्टींचा निश्चित विचार केला पाहिजे. जर का आपण आज एका व्यक्तीपासून दूर होण्याचा विचार करतोय, तर आपण इतके दिवस त्या व्यक्तीसोबत सोबत होतोच का? हा प्रश्न जो आहे तो मनाला विचारला पाहिजे. कारण जर का आपण एखाद्या व्यक्तीची सोबत केलेली आहे तर निश्चितपणे त्या व्यक्तीमध्ये काही ना काही चांगले गुण होते, म्हणूनच आपण सोबत केलेले. आणि प्रत्येक व्यक्ती हा थोडाफार बदलू शकतो, परंतु त्या व्यक्तीचा जो मूळ स्वभाव असतो, मूळ वागणं असतं ते बदलत नाही. तो व्यक्ती चुकीचा असेल तर तो त्याचा मुळात स्वभाव असला पाहिजे. एखाद्या प्रसंगाने, एखाद्या घटनेने किंवा एखाद्या गोष्टीने जर का आपल्यासोबतच्या दिनक्रमामध्ये बदल झाला, आपल्याशी बोलण्यामध्ये बदल झाला, नेहमी प्रेमाने बोलणारी व्यक्ती आपल्यावर रागावली, नेहमी वेळ देणारी व्यक्ती जर का आपल्याला वेळ देत नसेल, तर लगेच उद्विग्न होण्याची गरज नसते, नाही का? कारण आपण जे आकलन करतो समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीचं, तर ते आपल्या अनुषंगानं करतो. ना आपल्याला प्रसंग माहीत असतो, ना आपल्याला वस्तुस्थिती माहीत असते, किंवा आपल्याला त्या व्यक्तीच्या मनाची अवस्थासुद्धा माहीत नसते. जे आपल्याला वाटतं ते आपण बोलतो, जे आपल्याला दिसतं त्यावर आपण प्रतिक्रिया देतो आणि आपल्याला नेहमी इतरांचे प्रॉब्लेम हे छोटे वाटतात, आपले प्रॉब्लेम हे मोठे वाटतात. आपण त्या व्यक्तीच्या जागी उभे राहून जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की तो प्रॉब्लेम किती मोठा आहे आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ती व्यक्ती किती झगडते, नाही का? आणि जर का आपण इतरांना समजूनच घेत नसेल, आपण जर इतरांच्या प्रत्येक गोष्टीला जर का आपण याचा काही उपयोग नाही, त्याचा काही उपयोग नाही, बोलता बोलता सुद्धा आपण झटकन झटकून टाकतो. मी आपल्या शोमध्ये मागे एकदा सुद्धा म्हणालो होतो की एखादी गोष्ट आहे, एखादा प्रसंग आहे आणि समोरचा व्यक्ती त्यावर भरभरून बोलतोय, स्वतःचे सुखदुःखाचे प्रसंग सांगतोय, स्वतःच्या जीवनातल्या घडामोडी सांगतोय, बाहेर गेल्यानंतर घडलेल्या घटना सांगतोय आणि कदाचित त्या आपल्याला माहितीसुद्धा असतील, तर त्या व्यक्तीची सांगण्याची जी उत्स्फूर्तता असते ते आपल्याला तो व्यक्ती सांगतोय म्हणजे आपण महत्त्वाचे आहोत.
आपण ही गोष्ट मुळात विसरतो की तो व्यक्ती आपल्याला सांगतोय म्हणजे आपण त्या कॅलिबरचे आहोत, आपण त्या कॅपॅसिटीचे आहोत आणि त्यामुळंच तो व्यक्ती आपल्याला तेवढा लायक समजतोय. म्हणजे आपण कोण आहोत आपण हे विसरून जातो आणि आपण समोरच्या व्यक्तीने बोलायला सुरू केल्या म्हणून टाकतो, हा काही गरज नाही सांगायची, हे सगळं मला माहीत आहे. आणि त्या व्यक्तीचा मूड ऑफ होऊन जातो, नाही का? काय फरक पडतो ऐकलं तर? कधी कधी काही गोष्टी माहीत असूनसुद्धा आपण त्या आनंदाचे प्रसंग असतील, काही अचिव्हमेंट्स असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील तर ते त्याच्या तोंडून ऐकण्याची सुद्धा आपण तयारी ठेवली पाहिजे. कारण त्या व्यक्तीच्या आनंदासाठी प्रसंग साधे असतात, छोटे असतात, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप छोट्या छोट्या अपेक्षा असतात, खूप छोटी छोटी स्वप्न असतात आणि खूप प्रसंगसुद्धा छोटे छोटे असतात. त्या प्रसंगांवर, त्या परिस्थितीवर, त्या व्यक्तीच्या बोलण्यावर, त्या व्यक्तीच्या मनातले भाव व्यक्त करत असताना आपण ज्या पद्धतीनं रिॲक्ट करतो त्याच्यावर आपल्या नात्याचं भविष्य ठरतं. म्हणजे आपली सोबत व्यर्थ जाणार नाही, नाही का? म्हणून व्यर्थ जेव्हा आपण एखादी गोष्ट गेली असं म्हणत असू तर ती गोष्ट व्यर्थ का गेली याचा आपण अभ्यास केला पाहिजे, याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. जेव्हा आपण इतरांना दोष देतो की मी एवढं सारं करून व्यर्थ गेलं, मी एवढं सारं करून मला काहीच मिळालं नाही, हे बोलत असताना हा विचार मनामध्ये आल्यानंतर हे का घडलं याच्या खोलात जाण्याची गरज आहे. हे घडण्यापूर्वीच्या सिच्युएशन्स, ह्या घडण्यापूर्वीच्या गोष्टी ज्या आहेत त्या काय होत्या, हे का घडलं याचं जर का आपण आत्मचिंतन केलं तर आपल्या हे लक्षात येईल की हो, चूक आपली ही होती. आणि मग दोघांनी मिळून जे आहे ते पुढं चालता येतं. परंतु जे केलं ते मी केलं, जे चांगलं केलं ते मी केलं, जे चुकीचं केलं ते तू केलं, हे जेव्हा वारंवार आपण बोलतो तेव्हा मात्र समोरच्या व्यक्तीचा डिव्होशन आणि त्याग करण्याची जी मनातली इच्छा असते ती मरून जाते. कारण त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला आपण वेळोवेळी शून्य करतो. कधीच कोणत्याही व्यक्तीला आणि कोणत्याही प्रसंगाला शून्य करू नका. त्याचं मोल आहेच याची त्या व्यक्तीला जाणीव करून द्या आणि मग पहा जीवन किती सुंदर आहे, नाही का? अगदी आपल्या FM टॅगलाईनसारखं, आनंदी राहा, आनंद लुटा. तुम्ही RJ कैलाससोबत आहात. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आजच्या शोकडे वळूया. कारण जेव्हा मी तुमच्याशी गप्पा मारायला सुरू करतो ना, तुमच्या रचनांच्या अनुषंगानं माझ्या मनामध्ये जे भाव येतात ते मी आपल्याशी शेअर करत असतो. असं वाटतं की तुम्ही सारे सोबत आहात माझ्यासोबत, आपले श्रोते आणि आपले सर्व साहित्यिक मान्यवर, आणि जणू काही आपण विचारांची देवाणघेवाण करतोय, जणू काही आपण एकमेकांशी गप्पा मारतोय आणि बोलता बोलता वेळ जी आहे ती पुढं पळत जाते आणि मग अचानकपणे माझं लक्ष आपल्या रचनांकडे वेधलं जातं, नाही का? चला पुढच्या रचनेंकडे वळूया आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम आणि सुंदर अशा कवितेकडे वळूया, ज्यामध्ये अर्चना कृष्णराव सुधामे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. अर्चना कृष्णराव सुधामे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले की कसा आहे रे, कसा आहे रे माणसा हा तुझा स्वार्थ, स्वार्थापायी नाही रे कळला जीवनाचा अर्थ. वा, स्वार्थापायी नाही रे कळला जीवनाचा अर्थ, मग कोपली रे सृष्टी आणि झाला अनर्थ. वाह, मग कोपली रे सृष्टी आणि झाला अनर्थ, आज जरी राबतो रे तू परी सारे झाले व्यर्थ, आज जरी राबतो रे तू परी सारे झाले व्यर्थ. आणि माणसा तुझा स्वार्थ असा कसा आहे हा प्रश्न विचारताना तुझ्या स्वार्थासाठी तुला जीवनाचा अर्थच कळला नाही. माणसाचा जन्म असा आहे जो स्वार्थ हा माणसाला असला पाहिजे, ती नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येकाला स्वार्थ आहे, तो किती असावा आणि त्या स्वार्थासोबत आपला परोपकार किती आहे
या दोन्ही गोष्टींची गरज असते, नाही का? आणि त्यासोबतच मॅडमनी म्हटलं आहे की जेव्हा असा स्वार्थ वाढतो तेव्हा सृष्टीसुद्धा कोपते आणि अनर्थ घडतो. आणि त्यामुळे आपण कितीही राबलो तरी सारं काही व्यर्थ होऊन जातं. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या अप्रतिम अशा कवितेमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाड पूर्व मुंबई येथून. मॅडमनी लिहिलं आहे की तुमच्या नसण्यानी जीवन भासे व्यर्थ, तुमच्याच सानिध्यात होता संसाराला अर्थ. तुमच्या नसण्यानी जीवन भासे व्यर्थ, तुमच्याच सानिध्यात होता संसाराला अर्थ. पण स्वतःच मी स्वतःला समजाविले, अधुरे आपले स्वप्न पूर्ण करीन ठरवले. वाह! कधी मदतीचे हात आले तर कधी मृगजळ, कधी मदतीचे हात आले तर कधी मृगजळ, एकाकी वाटेवर तुम्हीच दिले कुठूनसे पाठबळ. एकाकी वाटेवर तुम्हीच दिले कुठूनसी पाठबळ. जरी तुम्ही गेलात अनंताच्या प्रवासाला, जरी तुम्ही गेलात अनंताच्या प्रवासाला, अर्थपूर्ण आधार देईन मी आपल्या घरकुलाला. अर्थपूर्ण आधार देईन मी आपल्या घरकुलाला. वाह! तर खूप गहिरे असे भाव या कवितेमध्ये होते श्रोते हो, की तुमच्या नसण्यानं हे जीवन व्यर्थ भासतंय. तुम्ही होतात तेव्हाच संसारामध्ये अर्थ होता. आणि एक वचनसुद्धा या शब्दांच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे की जरी तुम्ही आनंदाच्या प्रवासाला गेला तरी अर्थपूर्ण आधार देईन मी आपल्या घरकुलाला. वर्षा कुलकर्णी खोपकर मॅडम यांची मालाड पूर्व इथून पाठवलेली ही अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेली रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडे इथून. मॅडमनी लिहिलं आहे की जीवनात येऊन आपण कोण कार्य काय याचा अर्थ. जीवनात येऊन आपण कोण कार्य काय याचा अर्थ शोधणे जीवनाचे असावे ध्येय, नाहीतर मनुष्य जन्म जाईल व्यर्थ. यश मिळवण्यासाठी जिद्द मेहनत चिकाटी शर्त, यश मिळवण्यासाठी जिद्द मेहनत चिकाटी शर्त. सातत्य नसेल तर अपयश, मिळते सर्व काही जाते व्यर्थ. सातत्य नसेल तर अपयश मिळते, सर्व काही जाते व्यर्थ. आणि अगदी खरं आहे की आपण जीवनात आलो याचा अर्थ काय. आपलं ध्येय असलं पाहिजे, जीवन जगण्याचं ध्येय असलं पाहिजे, स्वप्नपूर्तीचं ध्येय असलं पाहिजे. आपण जर का जगापेक्षा वेगळं जर नाही जगलो तर वेळ येईल आणि निघून जाईल. बघता बघता काळ पुढे सरकत जाईल आणि जेव्हा आपण पाठीमागे वळून पाहू तेव्हा आपल्या लक्षात येईल की सारं आयुष्य फुकट गेलं, निरर्थ गेलं, नाही का. आणि मॅडमनी लिहिलं आहे की यश मिळवण्यासाठी जिद्द मेहनत आणि चिकाटीची शर्त केली पाहिजे. आणि सातत्य हे माणसाला नेहमी चपळ बनवतं. कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपण सातत्य ठेवलं तर यश हे निश्चित मिळतं. आपले कष्ट कधी व्यर्थ जात नाहीत. खूप अप्रतिम सुंदर प्रेरणादायी रचना होती सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम यांची चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी इथून पाठवलेली. आणि या सुंदर अशा कवितेनंतर पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये प्रिया डाखोडे मॅडम लिहित आहेत प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ येथून. मॅडमनी लिहिलं आहे की मागे वळून बघू नकोस, थांबणं म्हणजे थकणं. मागे वळून बघू नकोस, थांबणं म्हणजे थकणं. यश मिळणार हमखास, व्यर्थ घालवू नको जगणं. वाह! यश मिळणार हमखास, व्यर्थ घालवू नको जगणं. जगणं म्हणजे प्रकाश, अंधारात चाच पडताना. क्या बात आहे. जगणं म्हणजे प्रकाश, अंधारात चाच पडताना. गवसेल यशाचा किरण, मिळे नवी दिशा स्वप्नांना. गवसेल यशाचा किरण, मिळे नवी दिशा स्वप्नांना. नवी दिशा स्वप्नांना. तर तू मागे वळून बघू नकोस, तू थकू नकोस. यश हमखास मिळेल, चालत राहा.
कष्ट करत राहा, प्रयत्न करत राहा, असा सुंदर, प्रेरणादायी, सकारात्मक, सुंदर संदेश देणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती. प्रिया डाकोडे मॅडम यांची प्रियदर्शिका या नावाने यवतमाळ येथून पाठवलेली. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.